आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाय बाबा डार्लिंग। ओय बाबा डार्लिंग, हाँ तू का अशी गॅसवर आहेस? अगो सिलेंडरच मिळत नाहीये। मंजू बोलली सगळीकडे प्रॉब्लेम आहे। सिलेंडर नाहीये ना, पण ऑप्शन आहेत ना, इंडक्शन शेगडी आहे, चूल आहे। अगं पण चुलीवर केवढा वेळ लागतो स्वयंपाक करायला। म्हणूनच बोलले ना इंडक्शन शेगडी। माझी मैत्रीण आहे ना आरती, ती मला आजच सांगत होती की तिच्याकडे इंडक्शन शेगडी आहे आणि 2 सिलेंडर पण आहेत तिच्याकडे। घरात फक्त ती आणि तिचा नवरा, त्यामुळे तिला नाही लागणार आहे। मी ती इंडक्शन शेगडी घेऊन येते, आपण थोडे दिवस वापरू आणि मग पैसे जमा करून ना नवीन इंडक्शन शेगडी घेऊन टाकू। मग गॅसची टंचाई झाली की आपल्याकडे एक इंडक्शन शेगडी असेल। हाँ एवढी कशी हुशार झाली तू। तुझ्यामुळे नाही, तुझ्या पप्पांमुळे। तुमची ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी। चुप, अशीच पटापट उत्तर दे हा, छान इंटरव्ह्यू दे हा तू। येस बॉस, येस आलेच। स्वामी, अहो कशी चांगले विचार करण्याची बुद्धी देता हो तुम्ही शरूला। थँक्यू थँक्यू। तुम्ही दोघे अशा काय उभे आहेत? का म्हणजे आज आमच्या शरू राणीचा इंटरव्ह्यू आहे। आम्ही वाट बघतो कधी उठणार आहे। मम्मी अशी का बोलते तू? का बोलते काय? चल उठ, लवकर तयार हो आणि इंटरव्ह्यूला वेळच जायला हवं। 10-15 मिनिटं तरी आधी जाऊन थांब ना। ग 12 वाजता इंटरव्ह्यू आहे। ताई आपल्याला मठात जायचंय आज। हा जायचंय। ताई तू उठून जरा बाहेर आहे ना, बाहेर तुझ्या इंटरव्ह्यूची इतकी जोरदार तयारी चालू आहे। मम्मीने ना सगळ्यांना कामाला लावलंय। जा जाऊन तुझं काम कर जा। बरं काय चाललंय जगात? दुसरे कोणाचे इंटरव्ह्यू झाले नाही आहेत का? होतात ना, पण आपला पहिल्यांदाच होतोय ना। चला उठा 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 उठा। 5 मिनिटं दे प्लीज। उठ उठ आता उठ उठ। चल लवकर तयार हो, मी चहा बनवतेय, पटकन बाहेर ये। गणपती बाप्पा आमच्या मॅडमना सुखी ठेव, त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित राहू दे। आणि बाप्पा काल जसं झालं ना तसं परत होऊ देऊ नकोस हा। बाप्पाला प्रार्थना करताना मनातल्या मनात हळू बोल जरा। कॉमेडी करू नकोस बिंदू। आणि ब्रेकफास्टचं सांगते, आमच्या ब्रेकफास्टचं सांगते। तुझा ब्रेकफास्ट झालाय ना? हा कधी? मी नाही केला। त्या प्लेट मध्ये किती पेढे आहेत माहिती होतं मला, त्यातला अख्खा एक कमी आहे। तुझा कॅलरी काउंट झालेला आहे। मला कारल्याचा शॉट सांग आणि रागी डोसा सांग। आणि स्पंदनला म्हण तूप कमी जरा। बाप्पा तुझ्या कृपेने आशीर्वादाने आपण नवीन व्यवसायात प्रवेश करतोय, हॉटेल सुरू करतोय। चांगला स्टाफ मिळू दे रे बाबा। आणि त्या संदर्भात आपल्या जयची आज महत्वाची मीटिंग आहे, ती छान होत आहे।